नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे तो 6 आहे, ज्यामध्ये आपण कोकण रेल्वेच्या अंतिम दिवसांमध्ये आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, जे की स्पेशली ग्रुप डी ची आपली जी पोस्ट आहे ट्रॅक मेंटरर आणि पॉईंट्समॅन या पदासाठी हे स्पेशली प्रश्न असणारे आहेत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारली जाऊ शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा व या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिलं नसेल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण पाहून घ्या। चला पाहू आपण आजच्या व्हिडिओमधले महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न असा आहे, काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती टक्के असते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की 92% एवढं जे आहे पाण्याचं प्रमाण असते। त्यानंतर पुढील प्रश्न आपला, सूर्यावरील स्फोटाचे आवाज आपणास ऐकू का येत नाही? तर ऐकू न येण्याचे कारण काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्यामुळे जे आहे आपल्याला ऐकू येत नाही। तर ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होईल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? जे की आपली जी नोट असते त्या नोटच्या एका बाजूला जे आहे जी की भाषा, जी की नोट जी आहे समजा 10 रुपयाची 20 रुपयाची, तर ते प्रत्येक भाषेमधून लिहिलं जातं। तर त्या ठिकाणी एकूण किती भाषा असतात? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की 17 भाषेमध्ये त्या ठिकाणी लिखाण केलेलं असतं की ती नोट किती रुपयाची आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की महानदीवर बांधलं गेलेलं आहे। तर बरेच विद्यार्थी जे आहे आपल्या टेस्ट सिरीज बाबतीमध्ये मेसेज करत होते, तर टेस्ट सिरीज जी आहे ती आपली ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे, ज्याची प्राइस आपण फक्त 200 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोकण रेल्वेच्या ट्रॅक मेंटेनर आणि पॉईंट्समॅनसाठी ही स्पेशली टेस्ट सिरीज आहे। तरी तुम्ही इतर पदांकरता अप्लाय केला असेल, ज्यामध्ये तुम्हाला जर टेक्निकल हवा असेल, ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचं सिव्हिल आहे आपल्याकडे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल असे जर पोस्ट असतील आणि तुम्हाला त्या संदर्भात हवा असेल तर ते देखील आपल्याकडे टेक्निकल उपलब्ध आहे। तुम्ही ते घेऊन या उर्वरित व अंतिम दिवसांमध्ये त्याचा चांगला अभ्यास करू शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले गुण यावे या हेतूने। आणि ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज हवी आहे त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली सेलरची लिंक जी आहे ती उपलब्ध करून आपण दिलेली आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक मिळेल। त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर जी ध्यानचंद ट्रॉफी आहे ती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की हॉकी या खेळाशी संबंधित आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पारा हा जो आहे एक धातू आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 5 महासागर आहेत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की कार्बन डायऑक्साईड यामुळे जे आहे वातावरणातील तापमान वाढते। त्यानंतर पुढील प्रश्न, डॅश पासून अल्युमिनियम मिळवले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की बॉक्साईट पासून अल्युमिनियम जे आहे ते मिळवलं जातं। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, बटाटा हे डॅश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की खोड हे जे आहे बटाटा आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, चांदी या धातूचा अनुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय आहे? तर रेणुसूत्र म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की एजी म्हणजेच की आर्गॉन हे जे आहे याचं होणार असेल। ऑप्शन नंबर ए ह्या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतर पुढील प्रश्न, कॉलरा रोगाच्या जीवाणूचा आकार कसा असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की स्वल्पविरामासारखा असतो। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की टंगस्टन हा जो आहे धातू यामध्ये वापरला जात असतो। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, कोणत्या पदार्थात जे की सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की लाकूड यामध्ये जे आहे जे की सेल्युलोज हा मुख्य घटक जो की वापरला जातो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की उधाणाची भरती असं जे आहे अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस म्हटलं जातं। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? जे की आपण आता रिसेंटली प्रश्न पाहिलेला आहे, जो की टंगस्टन ही जी आहे जी की वापरली जाते। त्यानंतरचा पुढील प्रश्न, कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास डॅश जीवनसत्व मिळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की ड जीवनसत्व जे की मिळते। ऑप्शन नंबर ब ह्याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की नेफ्रोलॉजी। तर नेफ्रोलॉजीमध्ये जे आहे जे की मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास करतात। त्यानंतरचा पुढील प्रश्न,
कोणत्या देशामध्ये फक्त 825 लोकच राहतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की व्हॅटिकन सिटीमध्ये जे आहे फक्त 825 लोकच राहतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न, मनुष्यात डॅश डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 100 डेसिबल्समुळे जे आहे जे की बहिरत्व येऊ शकते. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की पोलाद याचा जो आहे टिकाऊ धातू करण्यासाठी वापर केला जातो. त्यानंतर प्रश्न आपला, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की सरडा असा प्राणी आहे जे की एकाच वेळेस एका बाजूला बघू शकतो, दोन्ही बाजूने. त्यानंतरचा पुढील प्रश्न, भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वर्ल्ड वन हे जे आहे जे की उंच इमारतीचं नाव. त्यानंतरचा पुढील प्रश्न, मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की त्वचा हा जो आहे मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग असतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, युनियन कार्बाइड वायू दुर्घटनेशी संबंधित असलेलं शहर कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की भोपाळ हे जे आहे युनियन कार्बोनेट वायू दुर्घटनेशी संबंधित असणारं शहर आहे. आणि हे तुम्ही नक्की 100% प्रश्न पाहून जा, तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की याचा फायदा होणार असेल. ज्यांनी कोणी टेस्ट सोडवली नसेल तर टेस्ट देखील मिळवून सोडून घ्या, त्यामधून देखील तुम्हाला बराच त्याचा फायदा होणारा असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, डॅश हा उडता येणारा सस्तन प्राणी होय? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की वटवाघूळ हा जो आहे जो की उडता येणारा प्राणी आहे, जो की सस्तनी प्राणी आहे. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप क्वेश्चन्स पाहिलेले आहे. जर ज्यांना टेस्ट सिरीज वगैरे घ्यायची असेल, ज्यांना व्यवस्थित अभ्यास करायचा असेल उर्वरित दिवसांमध्ये, त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला क्विक रिस्पॉन्स दिला जाईल. त्यांचा नंबर 8956434511 हा आहे. यावर तुम्ही मेसेज करून व्हॉट्सअपवर तुम्ही सर्व काही मिळवून घेऊ शकता, ज्याची फीज आपण 200 रुपये ठेवलेली आहे. आणि ज्यांना कोणाला टेक्निकल वगैरे हवा असेल तर टेक्निकलचे चार्जेस वेगळे आपण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर असे होते प्रश्न जे की महत्त्वपूर्ण वाटत असलेला आपला व्हिडिओ पुन्हा पाहून घ्या. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून मात्र लाईक करायला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन का अपडेट सोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.